पहिलेच तर आपल्या विदर्भातून किंवा खानदेशमधून कोणी बिग बॉस मराठीसारख्या राज्यस्तरीय शोवर सिलेक्ट होत नाही। यावर्षी कसेही 2 जण सिलेक्ट झाले, पण त्यातले एक जण म्हणजे आपले सचिन भाऊ खानदेशचे, ते मागच्या वीकमध्ये नॉमिनेट झाले। आता अंधारात आपले रोशनदादा, दोघंही सामान्य कुटुंबातले व्यक्ती आहेत, पण एवढी गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या वीकमध्ये रोशनदादा सुद्धा डेंजर झोनमध्ये होते। जय महाराष्ट्र मित्रांनो, मी रोशन भजनकर यांची पत्नी आहे। और दादा, आपको पता होगा अपने दादा कहाँ पे गए हैं? मुंबई। तो भाई अपने को आपके प्यार की, सपोर्ट की और साथ में प्रार्थनाओं की भी बहुत जरूरत है इस टाइम पे। आगे अपना भाई। तर मी काहीच बोलत नाही। आता ट्रॉफी आपल्या विदर्भात झाली पाहिजे, जास्तीत जास्त वोट करा। एक जण किती बार वोट कर शकते? 99 टाइम्स। एक जण 99 वेळा वोट करू शकते एक आयडी से। तर जास्तीत जास्त वोट करा आणि ट्रॉफी आपल्या विदर्भात विदर्भातच आल्या पाहिजे 100%। आणि 100% दादाची मेहनत काय आहे जे सांगायचं काम नाही। दादाची इंस्टाग्राम प्रोफाईल ओपन केली, जे आहे ते लोकांना दिसून जाते दादाचा काय स्ट्रगल आहे। तर जास्तीत जास्त वोटिंग करा आणि ट्रॉफी विदर्भात झाली पाहिजे। 3 वेळा म्हणून राहिलो मी। जय महाराष्ट्र मित्रांनो। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र।